नमस्कार मंडळी, आज आपण कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहणार आहोत। तर त्यातली पहिली रेसिपी पाहूयात, कैरीची डाळ। तर कैरीची डाळ बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराची एक कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता याची सालं काढून घ्यायची आहे आणि इथे मी पूर्ण कैरी वापरणार नाही, तर यातली फक्त अर्धी कैरी इथे मी वापरणार आहे आणि अर्धी कैरी बाजूला ठेवून देणार आहे। अर्ध्या कैरीचे असे मी मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। सोबतच इथे मी एक छोटी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे। तुम्ही कोणतीही डाळ वापरू शकता। त्यानंतर इथे कुकर मध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकून घ्यायचं। सोबतच अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत। थोडंसं लसणाला ठेचून घ्यायचं। सोबत एक छोटासा आल्याचा तुकडा, तो देखील जाडसर असा ठेचून घ्यायचा आणि 2 मिनिटांसाठी हे परतवून घ्यायचं आहे। थोडंसं परतलं की यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आणि एक मोठ्या आकाराचा कांदा लांब लांब चिरून टाकून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतला की यामध्ये एक सुकी लाल मिरची टाकून घ्यायची। नसेल तर नाही टाकली तरीही चालेल, पण असेल तर नक्कीच टाका। कांदा छान गुलाबी रंगावर परतला की यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर सुक्या मसाल्यामध्ये इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेत आहे, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा मीठ आणि 2 चमचे इथे मी घरगुती कांदा लसूण चटणी टाकून घेतलेली आहे। आता मसाला करपू नये याकरिता यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मसाला व्यवस्थित मध्यम आचेवरती तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। मसाल्याला तेल सुटलं की जी कैरी आपण चिरून ठेवलेली होती ती कैरी टाकून घ्यायची आणि सोबतच जी आपण डाळ घेतलेली होती मसूरची डाळ, ते देखील यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता इथे मी मसूरची डाळ फक्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे, भिजत वगैरे ठेवलेली नव्हती। आता दोन्ही आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकून घेऊयात। आता तुम्हाला डाळ जितपत पातळ किंवा दाट हवी आहे त्यानुसार पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर मला जास्त पातळही नको आणि जास्त दाटही नको, मध्यम कन्सिस्टन्सीची डाळ बनवायची आहे, याकरिता मी 2.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। आता सगळे मसाले बॅलन्स होण्याकरिता आणि याची चव वाढवण्याकरिता अर्धा चमचा इथे मी गूळ टाकून घेत आहे। सोबतच थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्या करून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि कुकर मधली पूर्ण हवा गेल्यानंतरच कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता, मस्त अशी आपली झटकीबट कैरीची डाळ बनून तयार झालेली आहे। वरून पुन्हा एकदा थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। ही डाळ घोटायची किंवा मॅश करायची गरज लागत नाही, अशीच डाळ खाण्यात फार छान लागते। तुम्ही जर मसूर डाळ सोडून दुसरी डाळ वापरणार असाल, जसं तुरीची डाळ वापरणार असाल, तर ती डाळ तुम्ही आधी 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवा, म्हणजे डाळ लगेच शिजते। मसूरची डाळ शिजण्यासाठी वेळ लागत नाही, फक्त 2 शिट्ट्यामध्ये कैरी आणि डाळ शिजून तयार होते। तुम्ही ते बघू शकता, मस्त अशी सॉफ्ट कैरी शिजलेली आहे आणि डाळही व्यवस्थित शिजलेली आहे। गरमागरम भातासोबत अगदी भन्नाट अशी ही डाळ लागते। तर नक्कीच कैरीची डाळ तुम्ही ही बनवून ट्राय करून पहा। आता पाहूयात आपण यानंतरची पुढची रेसिपी। तर ही रेसिपी बनवण्यासाठी जी कैरी आपण आधी शिल्लक ठेवलेली होती ती अर्धी कैरी इथे मी घेतलेली आहे, ज्याची साल आपण काढून घेतलेली होती ती। आता याची बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत आणि हे काप मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात। त्यानंतर इथे मी 2 हिरव्या तिखट मिरच्या टाकून घेत आहे। सोबतच 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा जिरे इथे मी टाकून घेतलेला आहे। अर्धा चमचा सैंधव मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ टाकून घेऊयात आणि अगदी थोडंसं म्हणजे 2 चमचे इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे। आता हे आपण मिक्सर मधून फिरवून घेऊयात। तर मिक्सर मध्ये फिरवून घेतल्यानंतर इथे आपली कैरीची चटणी बनून तयार झालेली आहे। तुम्ही हवं तर यावरती मोहरी आणि जिरेचा तडका देऊ शकता, फोडणी देऊ शकता। मी फोडणी न देता ही चटणी तयार केलेली आहे, अप्रतिम लागते। आता पाहूया त्यानंतरची पुढची रेसिपी। ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता याची सालं काढून घ्यायची आहेत आणि आपल्याला खिसून घ्यायची आहे। तर खिसणीच्या मदतीने मी हे लांब लांब अशी कैरी खिसून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात। मसाल्यामध्ये इथे मी 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे। सोबतच 1 चमचा मीठ टाकून घेऊयात। त्यासोबत अर्धा चमचा सैंधव मीठ टाकून घेऊयात, पाव चमचा हळद,
आणि 1 चमचा इथे मी खिसलेलं गूळ टाकून घेतलेला आहे। सोबत 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात आणि हे छान असं एकजीव असं करून घ्यायचं आहे। तर हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर एका दुसऱ्या प्लेट मध्ये मी काढून घेते आणि त्यानंतर यावरती फोडणी देऊन घेऊयात। तर फोडणी देण्यासाठी छोटे 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। यामध्ये 1 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे आणि ही फोडणी आपल्याला या कैरीवरती टाकून घ्यायची आहे। तर इथे आपला कैरीचा टक्कू बनून तयार झालेला आहे, जो चवीला अगदी भन्नाट लागतो। असं बनवलं तर तुम्ही 2 पोळ्या नक्कीच जास्त खाणार। आता पाहूयात आपण यानंतरची पुढची रेसिपी। हे रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक कैरी घेतलेली आहे। कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आणि याला अशा 2 ते 3 चिरा पाडून घ्यायच्या किंवा 1 चिर देखील पाडून घेतली तरीही चालेल आणि देठाकडचा भाग थोडासा आपल्याला याचा काढून टाकायचा आहे। त्यानंतर ही कैरी आता आपण कुकर मध्ये टाकून घेऊयात आणि यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊयात। आता कुकरचं झाकण लावून आपल्याला मध्यम आचेवरती जवळजवळ 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ही कैरी व्यवस्थित अशी शिजेल। तर इथे मी 7 ते 8 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण हवा गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडून घेतलेलं आहे। तर बघू शकता कैरी छान शिजलेली आहे। आता ही कैरी काढून आपण एका प्लेट मध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आणि कुकर मधलं जे पाणी आहे ते ओतायचं नाही, हे पाणी देखील आपण पुढे वापरणार आहोत। तर इथे कैरी थंड झालेली आहे। आता चमच्याच्या मदतीने याचा आपण गर किंवा जो गाभा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि साल वेगळी करायची आहे। तर बघू शकता व्हिडिओमध्ये अलगद हाताने मी याचा गाभा वेगळा करून घेतलेला आहे आणि साल वेगळी करून घेतलेली आहे। आता हा गाभा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। सगळा गर टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत। तर सगळा व्यवस्थित गर मी यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता मसाल्यामध्ये 1 वाटी पुदिन्याची पाने इथं घ्यायची आहेत। त्याचसोबत अर्धा चमचा साधं मीठ टाकून घ्यायचं, अर्धा चमचा सैंधव मीठ टाकून घ्यायचं आणि 1 चमचा भाजलेल्या जिरेची आणि बडीशेपची पावडर आहे आणि सोबत 1 मिरची टाकून घेतलेली आहे आणि जे कुकर मध्ये शिल्लक राहिलेलं पाणी होतं ते देखील यामध्ये टाकून घेऊयात आणि मिक्सर मध्ये 2 मिनिटांसाठी हे फिरवून घेऊयात। तर 2 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता छान अशी प्युरी बनून तयार झालेली आहे। आता ही प्युरी आपण बाजूला ठेवूयात, मोजून घ्यायची आहे। तर 1 वाटी प्युरी निघालेली आहे, त्यासाठी 1 वाटी साखर आपण इथं वापरायची आहे। 1.5 वाटी प्युरी असेल तर 1.5 वाटी साखर वापरायची आणि तुम्ही साखरेऐवजी गूळ देखील इथं वापरू शकता। 1 वाटी साखरेसाठी अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं किंवा बुडेल इतपत पाणी टाकून घ्यायचं, साखर बुडेल इतपत, आणि मध्यम आचेवरती फक्त याला उकळी यायला द्यायची, म्हणजे साखर विरघळून घ्यायची, पाक वगैरे तयार करायचं नाही। साखर विरघळली की यामध्ये जो आपण पल्प होतं कैरीचं ते चाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं आणि हे देखील छान असं मिक्स करून घेऊन फक्त याला देखील 1 उकळी यायला द्यायची आहे। जास्त वेळ शिजवायचं नाही, फक्त उकळी यायला द्यायची। उकळी आली की आपलं जे कैरीचं पन्नं आहे ते 6 ते 7 महिने व्यवस्थित टिकतं, अशा पद्धतीने जर शिजवलं तर इथे मी उकळी देऊन घेते आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। उकळी आलेली आहे, आता गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात। थंड झाल्यानंतर आपल्याला एखाद्या बॉटल मध्ये भरून घ्यायचं आहे आणि फ्रीज मध्ये हे आपण जवळजवळ 6 ते 7 महिने स्टोअर करू शकतो आणि ज्यावेळेस आपल्याला पन्हं बनवायचं आहे त्यावेळेस आपण हे वापरू शकतो। तर तुम्हाला यापासून पन्हं कसं बनवायचं हे देखील मी दाखवते। आता मी पूर्णपणे बॉटल मध्ये भरून घेतलेला आहे। आता पन्हं बनवण्यासाठी इथे मी 1 ग्लास घेतलेला आहे आणि ग्लास मध्ये 2 ते 3 बर्फाचे खडे टाकून घ्यायचे। तुम्हाला बर्फाचे खडे नको असतील तर माठाचं तुम्ही थंडगार पाणी देखील इथं वापरू शकता। त्यानंतर जे आपण पन्हं बनवलेलं आहे ते पन्हं टाकून घ्यायचं, 2 चमचे टाकून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये थंडगार पाणी टाकून घ्यायचं। वरून पुदिन्याची पाने टाकायची आणि साईडला लिंबूची स्लाइस ठेवून घ्यायची। छान असं मिक्स करायचं। तर इथं आपलं कैरीचं पन्हं बनून तयार झालेलं आहे। तुम्हाला जर मार्केट सारखा कलर हवा असेल तर तुम्ही यामध्ये खाण्याचा कलर हिरवा टाकू शकता। तर ही थंडगार पन्ह्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून पहा। आता पाहूया त्यानंतरची पुढची रेसिपी। ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 1 कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याचे अगदी बारीक बारीक असे काप करून घ्यायचे आहेत, अगदी बारीक असे चंक्स करून घ्यायचे आहेत, जे खाताना अगदी भन्नाट लागतात आणि मस्त लागतात। तर इथे आपण
कैरी भात बनवणार आहोत. अगदी चटपटीत आणि वेगळ्या पद्धतीने कैरी भात बनवणार आहोत. तर नक्कीच पूर्ण रेसिपी पहा. तर इथे मी अर्धी कैरी वापरलेली आहे आणि अर्धी कैरी अशीच बाजूला ठेवून दिलेली आहे. बघू शकता अगदी बारीक बारीक अशी मी चिरून घेतलेली आहेत. आता त्यानंतर गॅसवरती मी एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे. यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊयात. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे व्यवस्थित तडतडून घ्यायचे आहेत. जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की 1 चमचा हरभऱ्याची डाळ आणि 1 चमचा उडीद डाळ टाकून व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. त्याचसोबत 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. आता हे परतलं की यामध्ये जे आपण कैरी बारीक चिरून ठेवलेली होती ते टाकून घेऊयात आणि सोबतच अर्धी वाटी इथे मी ओल्या नारळाचा खीस म्हणजे ओलं नारळ खिसून टाकलेलं आहे. हे अगदी फक्त 2 ते 3 सेकंडसाठी परतवून घ्यायचं आहे. जास्त परतवायचं नाही, थोडंसं यामध्ये कचकच राहिलं पाहिजे. त्यानंतर यामध्ये घरगुती मसाला कांदा लसूण चटणी टाकून घेतलेला आहे 1 चमचा आणि अर्धा चमचा मीठ टाकून छान असं परतवून घेऊयात. परतल्यानंतर इथे मी 1 वाटी शिजवलेला भात टाकून घेते आणि हे देखील यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून घेतल्यानंतर झाकून याची मंद आचेवरती एक वाफ काढून घ्यायची आहे आणि एक वाफ काढून घेतल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. तर इथं अगदी मस्त भन्नाट चवीचा एक वेगळ्या पद्धतीचा कैरी भात बनून तयार झालेला आहे. यामध्ये आपण जे कैरीचे तुकडे टाकलेले आहेत ते खाताना दाताखाली आले तर अगदी भन्नाट अशी याची चव लागते. नक्कीच तुम्ही या पद्धतीने कैरी भात बनवून पहा. तुम्ही फार वेळा कैरी खिसून बनवलेला असेल, पण अशा पद्धतीच्या कैरीचे चंक्स टाकून पहा, मस्त लागते खाण्यात. आणि सर्व तुम्ही हे कैरीच्या स्लाइस सोबत करा म्हणजे आणखीन छान टेस्टी लागतं खाताना हा कैरी भात. नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा. आता आपण यानंतरची पुढची कैरीची मस्त चटपटीत अशी रेसिपी बघणार आहोत. ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराची खोबरी कैरी वापरलेली आहे, जी जास्त आंबट नसते अशी कैरी इथं आपल्याला वापरायची आहे. आता ही कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठ्या आकारामध्ये देखील याचे तुकडे बनवून घेऊ शकता. आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात. मसाल्यामध्ये इथे मी मीठ 1.5 चमचा टाकून घेतलेला आहे. सोबतच लाल तिखट इथे मी 2 चमचे टाकून घेतलेले आहेत. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी 1 चमचा पिठी साखर टाकून घेतलेला आहे. तुम्ही अखंड साखर देखील टाकू शकता. पिठी साखर लगेच विरघळते याकरिता मी इथे पिठी साखर टाकलेली आहे. अर्धा चमचा सैंधव मीठ टाकून घ्यायचं आणि 1 चमचा भाजलेल्या जिरेची पूड टाकून घ्यायची. मिक्स करून घ्यायचं. इथे मी हळद टाकायची विसरलेली, तर इथे मी अर्धा चमचा हळद देखील टाकून घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर यावरती फोडणी द्यायची आहे. फोडणी देण्यासाठी 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे. लोणच्यामध्ये तेल जास्त लागतं, जास्त तेल असेल तरच लोणचं खाण्यात मस्त लागतं. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हिंग आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. त्याचसोबत 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आणि हे सगळं व्यवस्थित तडतडलं की गरम फोडणी आपल्याला या कैरीवरती टाकून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं आपलं पटकन बनणारं इन्स्टंट कैरीचं लोणचं बनून तयार झालेलं आहे. तुम्ही हे एखाद्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये 6 ते 7 दिवसांसाठी ठेवू शकता किंवा विना फ्रीजचं तुम्ही हे 2 दिवस असंच ठेवून खाऊ शकता. नक्कीच ट्राय करून पहा, मस्त आणि भन्नाट लागतं. तुम्ही 2 भाकऱ्या नक्कीच जास्त खाणार अशा पद्धतीने जर कैरीचं इन्स्टंट लोणचं बनवलं तर. आता पाहूया त्यानंतरची पुढची रेसिपी. ही रेसिपी बनवण्यासाठी देखील इथे मी 1 मोठी कैरी घेतलेली आहे. आता ही कैरी देखील आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे. बारीक मोठी तुम्हाला जशी हवी आहे त्यानुसार तुम्ही चिरून घेऊ शकता. आपण इथे कैरीची भाजी बनवणार आहोत. कैरीचं लोणचं खाल्लं असेल, टकू खाल्लं असेल, कैरी भात खाल्ला असेल, पण कैरीची अशी चटपटीत भाजी तुम्ही कधीच खाल्ली नसाल. तर इथे मी कैरीच्या फोडी करून घेतल्यानंतर यावरती 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून छान असं मिक्स करून घेणार आहे आणि हे आता आपल्याला असं 5 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत इथे आपण एक मसाला करून घेऊयात. तर इथे मी 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे. त्याचसोबत इथे मी अर्धा चमचा काळी मिरी घेतलेली आहे आणि 1 चमचा भाजलेले धणे घेतलेले आहेत. आता हे जाडसर असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे. तर ही आपली पावडर बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 7 ते 8 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडा तो देखील ठेचून टाकायचा.
छान हे परतवून घ्यायचं। हे परतलं की यामध्ये थोडंसं हिंग टाकून घ्यायची, 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा किंवा तुम्ही इथं घरगुती कांदा लसूण चटणी देखील वापरू शकता। हे छान परतवून घ्यायचं। हे छान परतलं की जी कैरी आपण भिजत ठेवलेली होती हळद मीठ लावून ती टाकून घ्यायची आणि जे मसाला आपण बनवून घेतलेला होता तो मसाला वरून टाकून घ्यायचा आणि इथे मी अर्धी वाटी गूळ खिसून टाकत आहे। गूळ टाकल्यामुळे भाजी आपली मस्त बनते। आता हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला मंद आचेवरती झाकून जवळजवळ 5 मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे। पण अधूनमधून गूळ टाकल्यामुळे याला हलवत राहायचं आहे। जर तुम्ही हलवला नाही तर ही भाजी खालून करपू शकते। आता यामध्ये मी अर्धा चमचा सैंधव मीठ टाकून घेतलेला आहे, याच्यामुळे चव अगदी भन्नाट लागते। तर बघू शकता फक्त 5 मिनिटात मस्त अशी आपली कैरीची भाजी बनून तयार झालेली आहे। अगदी भन्नाट चवीची आणि मस्त लागणारी आहे। तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कशी वाटली कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा। तुम्हाला या सगळ्या रेसिपीमध्ये सगळ्यात सोपी आणि सगळ्यात टेस्टी कोणती रेसिपी वाटली कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा।